माऊ हे काय आहे? खुंटण मिरची असं म्हणतात. कसली क्यूट दिसतीयस ग. आय विश आय वॉज देअर. आय नो, मिस्ड यू ऑल. माऊ हे तुम्ही दोघं काय करताय? फुगडी घालतोय. बघ ना काका कसा दिसतोय. आर यू सेइंग? काकानी पण फुगडी घातली तुझ्या बरोबर? बस ऑलरेडी घातली. अरे पण माऊ ते तर गर्ल्सचे सगळे खेळ असतात ना, मग मुलांचं काय मध्ये मध्ये? अरे ते दोघे एक टीम आहेत ना, मग काकाने माऊला कंपनी नको द्यायला. ए बस झालं तर फोटो बघणं आहे. चला जेवून घ्या आधी. चला राधा बहिणी मोदक आणा, जरा मोदक आणा. एक मिनिट इकडे. तिथे बाजू हॅलो भांड तिकडे तिकडे. फेवरेट आहे म्हणून काय 5-6 खायचे नाही एकदम. उद्या शाळा बुडेल. थँक्यू. ए असं नाही खायचं काय. पहिल्यांदा असा तो मोदक असा ठेवायचा, मग तो बरोबर अर्धा भाग करायचा. मग त्यात साजूक तुपाची धार सोडायची. आणि मग तो खायचा. एक मिनिट. साजूक तूप उघडायचा. बाबा ते कॉइन ह्यात सापडलं. म्हणजे आजोबांनी माऊला गिफ्ट दिलं, आणि तेही एकदम युनिक वे मध्ये. मला माहित होतं बाबा तुमच्याकडून एक साधी सुधी गोष्ट हरवत नाही. हे कॉइन कसं काय हरवेल? तुम्ही मला सरप्राईज दिलत ना. वा, म्हणजे आता आजोबांनी माऊला एकदम ट्रेजर हंट सारखं मोदकातून सरप्राईज दिलंय ना. मग आजोबा तुम्ही आता एक काम करा, जेव्हा माझा बर्थडे असेल ना तेव्हा ना एक मोठं गिफ्ट द्या मला. असं मोदकातून द्या, मोठं गिफ्ट. हा पण बाबा तुम्हाला कसं कळलं नेमकं याच मोदकात कॉइन आहे म्हणून, आणि बरोबर तोच मोदक तुम्ही भैरवीला दिला? ते माझं स्पेशल टॅलेंट आहे. नंतर सांगेन कधीतरी. बाबा थँक्यू सो मच. सुखी राहा. आणि आज जशी आनंदी होतीस ना तशी कायम आनंदी राहा. घ्या रे मोदक. घ्या. आजोबा नेक्स्ट इयर पण असणार आहे का माऊची मंगळागौर? हो तर म्हणजे काय. अरे वा. ओ डन. मग आम्ही नेक्स्ट इयर खूप मज्जा करू आणि आम्हाला पण यायचंय. यु नो, आज जर मी असते ना तर मी इतके छान फोटो काढले असते, छान ब्युटिफुल मोमेंट्स कॅप्चर केल्या असत्या. आजोबा तुम्हाला काहीच जमलं नाही. हा मुवमेंट कॅप्चर करण्यात मजा नसते, मुवमेंट जगण्यात मजा असते. ते मोबाईल सोडून द्या, म्हणजे कळेल तुम्हाला काय मजा असते ती. बा तुम्ही तर एक पण नाही गेम खेळत, मग तुम्हाला मज्जा कशी आली? काय ना म्हणजे एखादा आपल्याला जुना माणूस खूप वर्षांनी भेटतं, सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि त्याच्याबरोबर बोलण्यात जी मजा असते ना तो खरा आनंद असतो आणि त्या आनंदात आपल्याला मजा मिळते. ओ
म्हणजे वाईब्स मॅच झाल्या का? ओ म्हणजे कोण भेटलं बाबा तुम्हाला असं आजोबा? हा म्हणजे किती जुन्या ओळखीचं, स्कूल मेट, कॉलेज मेट की ऑफिस मेट? चुप का? मग बीट करते सारखे प्रश्न होते, प्रश्नावर प्रश्न. तर काय उठ चल झोपा. उद्या शाळा आहे ना तुम्हाला? झोपा नको. चल उद्या झोप तिकडे. इकडे ये अरे झोप. बाय आजोबा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मला पण हवंय इरा. डोकं फिरवतात उगा जोगा. आवाज 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 बंद, आवाज बंद. साडी 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 नेसून मोठे मिरवत होते. मी नाणं शोधतो, नाणं. काय केलं तुम्ही? नाणं शोधतो. देव डोसकं देत होता तेव्हा कुठं दारू ढोसायला केलं तर. हा काय झालं तुम्ही? हा आतापर्यंत मी केलं असतं, तुमच्या भरोशावर राहिली. मी केलं असतं आतापर्यंत नाणं बितळून सोन्याची चैन केली असते, मिरवत राहिली असते. अरे खायले 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 डोकं फिरवते माझं. मला माहित होतं ना नाणं कुठे येते. हा मला शेंड्याना खाला माहित होतं. तुम्ही मोदकाचं ताट बघून फापरली होती तुमची की एवढे मोदक कसे खायचे म्हणून. हा खाल्ले असतं तर सापडलं नसतं ना. सापडलं नसतं. म्हातारेला डाऊट येऊ नये म्हणून तुले सांगतो. म्हातारा आहे ना, म्हातारा डोळ्यात तेल घालून आपल्यावर लक्ष ठेवू नये. एक चिंदी हरवली असे ना तरी त्याने आपल्याला पकडला असता आणि आपण तो एवढा मोठा कांड केला. मग त्याला डाऊट नाही काय ना, खेळ खाल्लाच ना. बाबा किती शहाणपणा सुचून राहिला. नको ना मारू, नको ना मारू. आवाज बंद. आधीने सुचलं का शहाणपण तुम्हाला? मारतेला नाही सुचलं ना म्हणून गप्प बसून राहिलो ना. किसनराव सरकटे, साऱ्या जगाला शेंड्या लावू शकता तुम्ही, पण मला नाही शेंडी लावू शकत. नाही ऐक ना, एवढी माणसं होती ना, धुतलं असतं ना मुले. यापुढं मी सांगन आणि तुम्ही ऐकायचं, समजला? हा आणि एक लक्षात ठेवा, ते कोणतरी ती बाई आली त्या मंगळागौरीत, खाऱ्या डोळ्याचे लट्टाक पट्टाक करणार. तिच्यावर नजर ठेवा. नाही मुले पण माहित नाही, पण तुला सांगतो ते परत यायला नको आहे ते. तेच सांगून आले मी. हा नाही काय, कुत्र्याले जसा चोराचा वास येतो ना दुरून, कसा करतो तो तसा मले असा वास येऊन राहिला संकटाचा. ते खाऱ्या डोळ्याची माणसोर इथे परत आले ना, पप्पा आपला खेळ खाल्लास. मॅम पाऊस पडणार आहे, गाडी पार्क मी करू का? नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी या सोसायटीमध्ये ऑलरेडी येऊन गेले आहे. फक्त मला हे लोकेशन रिकन्फर्म करायचं होतं, कारण मला इथे पुन्हा उद्या यायचंय. गुलमोहर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. चल. सोडलत मुलांना? हा आता सोडणं लगेच गेली. आज लवकर झाला ना सगळं आवरून? हो. काय झालं, आज मी नेहमीपेक्षा लवकर उठलो. काल मला उशीर झाला होता ना, मला वाटतं की आता उशीर होईल म्हणून मी लवकरचा अलार्म लावला. दाम दपटून उठवलं पोरांना आणि घेऊन आलो. त्यामुळे सोडून दिलं. तू कुठे निघाली आहेस काय? हो, मी आईकडे जाऊन येते. कालचे दागिने इथेच राहिले होते ना, घरात नको ठेवायला. सावकाश जा, जोखमीचं काम आहे ना, दागिने वगैरे तुझ्यावर नीट घेऊन जाता परत. चल पळ. काल तुला काही मेल वगैरे आला होता काय का ऑफिस मधनं, कधी जॉईन करण्यास वगैरे? नाही, पण मी यावर खूप विचार केलाय बाबा, आणि एक ठरवलंय. काय? मी जाऊन आल्यावर बोलते. फोन करते तुम्हाला मी.
भैरवी, मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. मला वेळ नाहीये, आपण नंतर बोलू. भैरवी प्लीज, इट्स अर्जंट. मी फार वेळ घेणार नाहीये तुझा. हर्षा, तुम्ही असं दारात उभे राहून बोलू नका, प्लीज आत या. काही गरज नाहीये, इथूनच बोल आणि निघ. कंपनीने ऑफिसमध्ये तुला परत बोलवलंय. तू जॉईन करावंस अशी मेहता सरांचीच इच्छा आहे. आला होता, मेल आला होता त्यांचा. गुड. मग वाट कसली बघतेस? कधी जॉईन करतेस? कधीच नाही. व्हॉट? भैरवी, हो बाबा, हे बघा, खरं तर कालपर्यंत मला त्या कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा होती. इनफॅक्ट मी निर्दोष सिद्ध झाले म्हणून मला खूप आनंदही झालाय त्याचा, पण मी त्या ऑफिसमध्ये परत कधी काम करू शकेन. भैरवी लिसन, आय मेड अ ह्यूज मिस्टेक. माझ्याकडून चूक झाली. त्या मेहता सरांच्या सांगण्यावरून मी हे असं. मेहता सरांच्या सांगण्यावरून तू माझं करिअर डिस्ट्रॉय करायला निघाली होतीस हर्षा. मग तू सुद्धा ती कंपनी सोड. चांगली माणसं नाहीयेत तिथे, हो ना? तिथे माणसांची, त्यांच्या कष्टांची काहीच किंमत नाही केली जात. आय नो एव्हरीथिंग. पण हे असं सगळीकडेच चालतं भैरवी. या सगळ्याचा तू आता विचार करू नकोस. तुला तुझी पोझिशन परत मिळालीये. तुझ्या हाताखाली तुझी टीम आहे. आता प्रोजेक्ट लीडर तू आहेस भैरवी. हर्षा, ज्या कंपनीत माझ्यावर अविश्वास दाखवला गेलाय, मला ठरवून कॉर्नर केलं गेलंय,